असताना तिथे एका मुलीवर बलात्कार होतो आणि शासक मात्र आम्ही कारवाई करू म्हणून केवळ ते थापा मारत असतो। खरं तर राज्यामध्ये गृह खात्याची आता रोजच इब्रत चाललेली आहे। वेशीवर टांगल्यासारखी परिस्थिती आहे। या सगळ्या घटना महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नसल्यासारखी परिस्थिती झाली आहे। आम्ही मनामध्ये शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये मसुदा तयार केला होता। हे आता या सरकारने आमचं सरकार गेलं, सगळी तयारी झाली होती आणि त्यानंतर या सरकारने शक्ती कायद्यामध्ये लागू करून त्याचा त्या पद्धतीनं कडक उपाययोजना करण्याची गरज होती, त्याची भीती निर्माण करण्याची गरज होती त्या कायद्याची, पण तसं कुठेही या राज्याकडून झालेलं दिसत नाही। यांना यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेची अजिबात चिंता नाही। सत्तेमध्ये मशगूल झालेले सरकार आहे। सत्ता आणि संपत्ती यामध्येच यांचं सरकारचं आता पूर्णतः लक्ष आहे। त्यामुळे ही स्वारगेटच्या घटनेचा आम्ही विधानसभेमध्ये आवाज उचलूच आणि सर्व दोषीवर कारवाई होईल ती होईल, पण अशा घटना वारंवार राज्यामध्ये घडत आहेत। यासाठी सरकार काही गंभीर आहे की नाही हा खरा प्रश्न येतो। सरकार गंभीरतेनं या सगळ्या घटनांकडे बघतं की नाही? केवळ झालं की आम्ही काहीतरी करू, आम्ही अटक करू, कारवाई करू, हे तर कोणतंही सरकार असेल तर करेल, पण ज्या पद्धतीने या घटनांमध्ये वाढ होत चालली, महिलांच्या शोषणामध्ये वाढ होत चालली, बलात्कारामध्ये वाढ होत चालली, अत्याचारामध्ये वाढ होत चालली, पोस्कोच्या केसेसमध्ये वाढ होत चालली, त्यामुळे सरकार म्हणून काही कडक भूमिका स्वीकारणार की नाही, ही सरकार म्हणून त्यांची जबाबदारी आहे की नाही हा खरा प्रश्न येतो। म्हणून सरकारला आमचा शेवटचा असा इशारा आहे की तुम्हाला गृह खात्यामध्ये जे काही आता हे चाललेलं आहे धाक कायद्याचा राहिलेला नाही राज्यामध्ये, आणि त्याबरोबरच त्याच्या पलीकडे जाऊन या राज्यामध्ये एकूणच आत्ताची राजकीय परिस्थिती जी काही निर्माण झाली त्यामुळेच गुन्हेगारांना अभय असल्यासारखं वाटतं। मग त्या अनेक घटना आहे। एकीकडे मी एखादी शब्द सिंगल एकेरी भाषेत उल्लेख केला म्हणून आपल्याकडे एकीकडे माझ्या याला काही भाजपच्या लोकांनी आंदोलन केलं आणि दुसरीकडे मात्र तो सोलापूरकर, तो कोरटकर, तो छिंदम याचा साधा निषेधाचा फलकही यांच्या हातात दिसला नाही। म्हणजेच याचा अर्थ असा आहे की छत्रपती शिवरायांची बदनामी करणाऱ्यांना अभय द्यायचं, कारण तो आपल्या कुळातील आहे म्हणून, आपल्या पक्षाचा आहे म्हणून, आपल्या RSSचा आहे म्हणून जर अशा पद्धतीनं महाराजांची बदनामी करण्याला अभय द्यायचं, त्यांच्या तोंडातून त्यांची तोंड का शिवली गेली, का निषेध केला गेला नाही, आणि काही उपडसूम माझ्यावर हे करून मी काही वाईट बोललेलो नव्हतो, मला त्यावर अजून बोलायचं नाही, माझं वाक्य स्पष्ट आहे त्याच्यामध्ये। आणि त्यामध्ये मात्र हे रस्त्यावर उतरतात, किती बेईमान विचारांची ही माणसं आहेत आणि यांच्यामध्ये खुनामध्ये किती बेईमानी भरलेली आहे। मग तो शिवाजी महाराजांच्या मृत्यूपासून तर संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंतचा इतिहास पाहिला तर ही जी बेईमानी आहे, ही बेईमानी महाराजांना सातत्यानं अपमान करणारी जी काही विचार आहे, तो विचार या राज्यामध्ये पुसण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतील का हा त्यांना आमचा प्रश्न आहे। पोलिसांना अजूनही 72 तास झाले आहेत, पोलिसांना सापडत नाही, त्याच्यावर 1 लाखाचा इनामही ठेवला आहे। त्यासोबतच तो राजकीय पक्षांशी निगडीत असल्याचं बोललं जात आहे। काय असं आहे, तुम्हाला माहित आहे की अंबरनाथच्या घटनेमध्ये संस्था चालकांच्यावर अजूनही कारवाई झाली नाही आणि आरोपीचा एन्काउंटर करून शिंदे नावाच्या मारल्या गेला। इथे प्रत्येक ठिकाणी राजकीय सत्ताधाऱ्यांशी हितसंबंध असलेला माणूस त्याला अभय देण्याचं काम राज्यामध्ये बिनधास्तपणे सुरू आहे आणि त्यामुळे हाही आरोपीला उद्या जर अभय मिळालं तर वावगं नाही। कारण आपण पाहिलंय की बीडच्या घटनेमध्ये 2 खून होऊ नये, मुंडेंचा खून झाला आणि त्या मसाजोगमध्ये देशमुखांचा खून झाला। आरोपी कोण आहे, काय, कोणावर खुनाचे गुन्हे दाखल झाले, प्याद्यांना पुढे केलेलं आहे, मेन आरोपी त्यातून बाहेर आहे। मेन आरोपीवर अद्यापही खरं म्हणजे तो मंत्रालयात बसून कॅबिनमध्ये बसून तो आनंद घेतोय आणि अशा पद्धतीनं जर राज्यामध्ये सुव्यवस्था कायदा हे सगळं विस्कळीत होत असेल तर मला वाटतं की सरकार म्हणून हे अपयशी सरकार आहे असं माझं मत आहे। यासोबतच पुण्यात अजून एक घटना घडली आहे। एका कॅब चालक अश्लील छायाचित्र
होता तरीही त्या मुलीने मग गाडीतून उडी मारली बाहेर. काय म्हणजे ह्या अशा घटना वाढत आहेत. नाही, म्हणून मी सांगितलं आता पुन्हा तर आता इतका मुलींच्या संदर्भात असुरक्षित झाला आहे. दरवर्षी किमान 2 डझन मुली आत्महत्या करतात पुण्यात. अनेक आपण पाहतो रोज घटना वाचतो. पुण्यात सगळ्याधिक शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक नगरी वगैरे वगैरे. आपण हे आता विश्लेषणाला लावून उपयोग नाही. या सगळ्यामध्ये राज्यामध्येच जो शक्ती कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी, कडक अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि कायद्याचा धाक दिसावा ही सरकारकडून अपेक्षा आहे. ते दिसत नाही. कारण आतापर्यंतचा सगळा रेकॉर्ड काढला तर यामध्ये अनेक सत्ताधाऱ्यांच्या जवळची लोक या अत्याचारामध्ये आम्हाला दिसत आहेत. त्याची माहिती मांडणी विधानसभेमध्ये आम्ही करू, कोणाशी कोण संबंधित आहे. आता झालेल्या घटना ज्या काही राज्यामध्ये दर महिन्याला किमान 60 घटना होतात तर त्या 60 घटनांमध्ये मॅक्झिमम लोक ही कुणाच्या जवळची आहेत हे सगळं दिसते आहे. त्याची मांडणी आम्ही करू, विधानसभेमध्ये अधिवेशनात मांडू. प्रश्न असा आहे की पुण्यासारख्या एका शैक्षणिक नगरीमध्ये मुली सुरक्षित नाही तर मग पोलीस काय करताय. इथला पोलीस कमिशनर घेऊन गेलाय, तो काय करतोय, चॉकलेट खात बसलाय का तिथे पुण्यात. त्याला चॉकलेट खायसाठी पाठवलंय का इथल्या पोलीस अधीक्षकांना, पोलीस कमिशनरला, ते हप्ते वसुलीसाठी पाठवलाय. त्याचा धाक तरी राहिला की तिकडे पुण्यात त्या घटना ज्या पद्धतीनं वाढत आहेत. त्यामुळे मला वाटतं इकडचा वसुली अधिकारी पुण्यात येऊन बसवला आणि वसुली सुरू झाली, त्यामुळे स्त्रियावर अत्याचार होत आहेत असा माझा आरोप आहे. नहीं, पुणे में जो घटना हुई स्वारगेट डिपो में, बस डिपो में, वो निश्चित रूप से महाराष्ट्र के लिए बहुत ही शर्मनाक बात है, ऐसे मैं मानता हूँ. क्या कर रही है पुलिस. 15-15, 20-20 सिक्योरिटी गार्ड वहां रहते हैं. 4 बसेस में कानून से लेकर तो अत्याचार के पूरे साहित्य मिलते हैं और इस तरह महिलाओं के साथ में वहां पे बलात्कार होता है, बच्चों के साथ में बलात्कार होता है. तो मुझे लगता है कि इसके लिए जिम्मेदार ये सब घटनाओं में सरकार की जिम्मेदारी बनती है और वहां पे उसके विभाग की जिम्मेदारी बनती है. पुलिस के ऊपर दोष तो जरूर है क्योंकि पुलिस अंदर डिपो के अंदर की घटना है. मुझे ये लगता है कि देखो कोई भी गुनहगार के ऊपर, आरोपी के या ये गुनाह करता है उसके ऊपर पुलिस का धाक होना चाहिए. पुलिस का धाक खत्म हो चुका है. हमने ये कहा था कि स्त्री शक्ति जो अपने शक्ति कायदा जो है, शक्ति कायदा की इम्प्लीमेंट जल्दी से जल्दी होना चाहिए और वो कड़क होना चाहिए. वो हो ही नहीं रहा है. इसका मतलब कि सत्ताधारियों का महिलाओं के ऊपर अत्याचार को उसका परमिशन हुए जैसे ऐसी बात हो रही है. उसकी सहमति है क्या कि ऐसे कायदा क्यों नहीं लागू कर रहे. और जो आज तक घटनाएं घटी है वो उसमें सबसे ज्यादा सत्ताधारियों के लोग सामने आ रहे हैं. चाहे अनेक घटना हो, हम लोग असेंबली में इस विषय को रखेंगे. सवाल यही आता है अभी कि इस विषय को लेकर पुणे के सरकार ये क्या कार्रवाई होती है. आरोपी अभी तक मिलता नहीं है. तो मुझे डर लगता है कि कोई सत्ताधारियों के नजदीक का आदमी हो इसलिए इसको पकड़ा नहीं जा रहा है. तो कितने दिन में इसको पकड़ा जाएंगे. इनाम घोषित करोगे और आरोपी को पकड़ेंगे नहीं. पुणे वो भीड़ में वही हुआ है. 2 मर्डर होते हैं और उनका आका मंत्रालय में बैठ के रहता है. तो ये सब बातें जो है सत्ताधारियों के, चाहे वो अमरनाथ की घटना हो, अभी तक कार्रवाई नहीं होगी संस्था चालकों के ऊपर. तो ये इस तरह की घटनाएं यही तुल देती है कि सत्ताधारी के पास में नजदीक का जो हो उसके ऊपर कार्रवाई करने के लिए ढिलाई हो जाए, कार्रवाई करने के लिए दिरंगाई हो जाए, टाइम पास किया जाए. ऐसे तरह से कानून सुव्यवस्था की धज्जियां महाराष्ट्र में उड़ रही है. गृह डिपार्टमेंट ने, हमारा सवाल है गृह मंत्री जी से, क्या इस तरह से अगर अत्याचार बढ़ते जा रहे तो क्या होम डिपार्टमेंट क्या कर रहा है. होम डिपार्टमेंट की जिम्मेदारी नहीं है कि आज कानून का धाक होना चाहिए, ये दिखाना चाहिए, ये दिखना चाहिए. तो हम देवेंद्र जी से ये अपेक्षा रखते हैं कि वहां यहाँ का कमिश्नर लेकर जाकर पुणे में आज उनकी पोस्टिंग हुई. क्या कर रहे पुणे में. पुणे में अगर बैठकर पुलिस कमिश्नर ने पहले दिन 100 लोगों को बुलाकर ऐसे बता दिया, गुनहगार लोगों को जो शिटर है उनको, फिर बाद में तो कुछ नहीं दिखा. फिर बाद में क्या चॉकलेट खाने का काम शुरू हुआ है वहां पे. यही दिखता है सब कुछ चॉकलेट खाने में खुश है और इसीलिए धज्जियां उड़ा जा रही है. लोगों का विश्वास, महाराष्ट्र की जनता का विश्वास अब पुलिस डिपार्टमेंट में कम हो रहा है. तो ये बढ़ाने की आवश्यकता है. मुझे लगता है कि इसके तरफ ध्यान देंगे ऐसी मेरी अपेक्षा है. महिलांच्या बस प्रवासासाठी प्रताप सरनाईकांनी आज बैठक बोलवली आहे. काही उशिरा सुचलेलं
नाही, हे देखो अशा घटना घडतात त्यावेळेस अशा प्रकारच्या बैठका नेहमीच बोलवल्या जातात. त्यापूर्वी स्वप्न का नाही पडलं? सरनाईकांनी पूर्वी बैठक बोलवून अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून काही उपाययोजना केली असती तर आम्ही अभिनंदन केलं असतं. तलाव फुटून गेलाय, पाणी निघून गेल्यावर तलाव बांधून उपयोग काय? हे सगळं काहीतरी तातूरमातूर हे दाखवायचं काम आहे. यामध्ये फार काही तथ्य आहे असं मला वाटतं. नाशिकचं पालकमंत्रीपद अजूनही रस्सीखेच चालू आहे. भाजपने अजूनही आपला काळवा ठोकला आहे. काय सांगा? नाही, ते पालकमंत्रीपद महाराष्ट्रातील आता मला वाटतं की वर्षभरामध्ये एक पालकमंत्री नेमावं. यावेळेस पहिला भाजपचा, दुसरा राष्ट्रवादी, रोटेशन पद्धत करावी. आणि महाराष्ट्रामध्ये खो खो नावाचा खेळ येतो, तर तो खो खो खेळ महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांनी शिकावा. एकाला उठवत जावं आणि दुसऱ्यांनी बसवत जावं. ये जो घटना हुई है पुणे की, इस बार अभी हुआ ना आपको किस तरीके से? नहीं, ये देखिए, ये बहुत ही मैं कहता हूं कि इस तरह की घटना महाराष्ट्र को शर्मिंदा करने वाली है. महाराष्ट्र में कानून से व्यवस्था की धज्जियां उड़ चुकी है. क्या कर रहा है होम डिपार्टमेंट, क्या कर रहा है कि वहां की सीपी, हर तरफ पुनः में जिस तरह से घटना में बढ़ोतरी हो रही और महिलाओं के ऊपर अत्याचार हो रहा है, 20-20 सिक्योरिटी गार्ड होने के बाद भी ऐसी घटना घटती है, तो इसका अर्थ यही है कि कानून का धाक अभी गुनहगार के ऊपर रहा नहीं, ऐसे कृत्य करने वालों के ऊपर रहा नहीं. महाराष्ट्र में कानून व्यवस्था बची नहीं है. लोगों का विश्वास पुलिस डिपार्टमेंट से, होम डिपार्टमेंट से उड़ चुका है. तो इसको जल्दी से जल्दी हमारे सीएम ध्यान दे और इसमें बाकी सब छोड़ो, पहले इसके ऊपर ध्यान दो, ये हमारी उनसे मांग है. और एक घटना है जिसमें कैब चालक ने छेड़खानी की तो लड़की ने कैब से कूद गई. नहीं, इसी तरह से घटनाएं जो घट रही है पुणे में, हर साल में करीबन 30 लड़कियां सुसाइड करती है, उसका मर्डर होता है. ये पुणे के है. बाहर अदर स्टेट से, अदर डिस्ट्रिक्ट से पुणे में एजुकेशन के लिए, एजुकेशन हब है पुणे, और वहां पे कोई महिलाओं की सुरक्षा के लिए कड़क उपाय योजना नहीं की गई है. ये घटना में हर साल में घटना बढ़ती जा रही है. तो इस तरह से बच्चियों के साथ में हो तो सत्ताधारियों के नजदीक जो है उनको जो अभय मिल रहा है, तो इसमें हिम्मत बढ़ रही है. अब इस तरह की पुणे में जो लड़की आज कूद गई, बच गई, नहीं तो उसके साथ में भी गलत व्यवहार होता था और उसको भी बलि चढ़ानी पड़ती थी. तो इस तरह की घटना क्यों घट रही है? क्या कर रहा है हमारा होम पुलिस डिपार्टमेंट? वहां का सीपी क्या चॉकलेट खा रहे क्या? कुछ काम नहीं कर रहे? बड़े ताम झाम से वो दिखाना चालू कर दिया था, तो अभी क्या गए? तो इसके लिए शक्ति कानून को सख्त करके लागू होना चाहिए और तभी कुछ धाक बढ़ेगा और ऐसी घटना कम होगी. हमारा होम डिपार्टमेंट से कहना है कि अभी पुलिस की जो इज्जत जो दाव पर लगी है उसको जरा सुधारिए और उसमें धाक एक कानून का दिखाइए, ऐसे हमारी मांग है.